केतेश्वरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर व सिद्धरामेश्वर यांच्या अनुभव मंटपात होऊन गेलेले संतश्रेष्ठ बुरुड केतेश्वर महाराज यांच्या मानवतावादी व श्रमजीवी आचार विचारांनीच गरीब व पीडित बुरुड समाज जोडण्याची आवश्यकता असून ती काळाची गरज आहे, असे आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन कर्नाटक बुरुड समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा व नगरसेविका मेनकाताई कोरडे बेळगाव यांनी केले। सोलापूर शहर बुरुड समाजाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेत संत बुरुड केतेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सौ कोरडे बोलत होत्या। सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते। महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। बुरुड समाजाची एकजूट झाल्याशिवाय राजकीय मंडळी आणि इतरांना बुरुड समाजाची ताकद समजणार नाही, असे स्पष्ट करून मेनकाताई कोरडे यांनी या एकजुटीची सुरुवात प्रत्येक कुटुंबापासून करणे आवश्यक असल्याचे सांगितले। प्रारंभी सनईच्या स्वरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। त्यांच्याच हस्ते संत बुरुड केतेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली। सर्वांना लाडवाचा प्रसाद वाटप करण्यात आला। त्यानंतर मुख्य कार्यक्रम झाला। संघटनेचे कार्याध्यक्ष विठ्ठल साळुंके यांनी सूत्रसंचालन केलेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष सूर्यकांत शेंद्रे यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा प्रतिनिधी विष्णू साळुंके यांनी आभार मानले। याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस नवनाथ सुरवसे यांचे जोशपूर्ण भाषण झाले। कुमारी अनुष्का शिवानंद वडतिले या चिमुकलेने भाषण करून वाहवा मिळवली। आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकार दशरथ वडतिले यांनी संत केतेश्वर महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकत बुरुड समाज बांधवांचे प्रबोधन केले। या कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश शेंद्रे, जिल्हा सरचिटणीस भारत वडतिले, शहर संघटनेचे संघटक पंडित वडतिले, सरचिटणीस अरुण साळुंखे, खजिनदार नितीन वडतिले, सह खजिनदार मारुती साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख रोहित कुकडे, तालुका प्रमुख राम मोरे, बुरुड शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज कुकडे, तसेच रामचंद्र जतकर, प्रशांत रोहिटे, गंगाराम वडतिले, शंकर रोहिटे, विलास रोहिटे, शुभम वडतिले, सत्यम वडतिले, शिवानंद वडतिले, युवक संघाचे अध्यक्ष युवराज सुरवसे, सोलापूर जनता बँकेचे अधिकारी संगीता वडतिले, जय भवानी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ वाडकर, याशिवाय रेणुका वडतिले, रेणुका शेंद्रे, ज्योती वडतिले, बुरुड समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, बुरुड समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य कार्यक्रमानंतर सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गरिबांना मिठाई वाटप करण्यात आली। सगळ्या पद्धतीने आमच्या सोलापूरच्या युवकांनी त्या ठिकाणी जाऊन स्वच्छ केला। इतकं सुद्धा करता त्या ठिकाणी एक घर बनवला, असा हा स्वाभिमान हा सर्वांचा जिल्हा आहे। एखादा विचार घेतला होता। ऍक्च्युअली पत्रकार दोन त्या ठिकाणी होतं, पण तिथं काही समाज बांधवांनी किंवा त्या स्थानिक लोकांनी त्याला ते ऑब्जेक्शन घेतल्यामुळं दुसरा चौक बघा। मग अकुलवार मला म्हणाले की तुम्ही दुसरा चौक बघा आणि तर तुम्हाला ते चौक आम्ही देऊ शकतो। मग त्या चौकाचं म्हणजे सगळी माहिती घेतली, त्या चौकाला अगोदर कुठलं नाव दिलं गेलं का, सगळी माहिती घेतल्यानंतर पण फार अडचणी यायला लागल्या। मग मॅडम म्हणाले आम्हाला की माझी भूमिका सहकार्याची राहील। मग त्या ठिकाणी संत महापुरुष संत केतेश्वर महाराजांची जयंती साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। संत केतेश्वर महाराज हे साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। संत केतेश्वर महाराज हे एक शिवभक्त होते। या महान शब्दांनी बंधुतेचे समाजातील भेदभाव बस जरी लावलं, जरी लेन जरी खाल्लं, मांस मच्छी खाल्लं किंवा विभक्ती लावलं, आपलं काय आरक्षण जाणार नाही हे सर्वांनी एवढं लक्षात घ्यायला पाहिजे। हे सर्व बोलून घेते आपले विचार मांडायला पाहिजे। आपण हे राहून गेलं होतं या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन जनसंपर्क अधिकारी कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे साहेब
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केल्याबद्दल त्यांच्याबद्दल तुम्ही सोलापुरात बोलून हा एवढा मोठा मान दिला त्यासाठी तुमचा हार्दिक मनापासून धन्यवाद पहिल्यांदा. आज व्यासपीठावर उपस्थित असलेली लोक सगळी भरपूर म्हणजे एक योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन आहे तुम्हाला आणि त्यांचा एवढा अभ्यास आहे की मला पण माहित होतं की ह्या एवढ्या गोष्टी स्वामींच्या विषयी एवढ्या आहेत की मला पण अजून कल्पना नव्हती. आज इथं तुम्ही आम्हाला बोलवून ह्याचा मान दिला ह्याच्यासाठी तुमचे लाख लाख धन्यवाद. तपशील जागा त्याचे नातेवाईक कोण सांगा. मी सांगतो मला माझ्याकडे माहिती आहे. फक्त तुझ्या पंजोबाचं नाव सांग, तुझ्या आजोबाचं नाव सांग. त्या माणसाला सांगता आलं मित्रांनो. बघा 100 वर्षापूर्वी त्याच्या आजोबाचं पंजोबाचं त्या माणसाला नाव सांगायला नाही तर त्यांनी माझ्या बापाच्या 850 वर्षापूर्वीचं त्यांनी तपशील विचारते. म्हणून मित्रांनो नदीचं मूळ आणि संतांचं मूळ कधी विचारता कामा नये. आपल्याला जे आदर्श आहे ते कुठल्या का जाती धर्म संत कुठल्या का जाती धर्माचे असू द्या, गुरु कुठल्या का जाती धर्माचे असू द्या, आपण त्याची पूजा केली पाहिजे, त्यांचा विचार घेतला पाहिजे. मित्रांनो आपण संत हे छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणतो आपण काय मराठा झालो का, जे भीम म्हणतो आपण काय महाराज चांभाराज झालो का, जे संत रविदास म्हणतो आपण काय चांभाराज झालो का, आपण जे अहिल्यादेवी म्हणतो आपण काय धनगराज झालो का. संत केशवेश्वर म्हणल्यानंतर आपण आपल्या जातीपासून आपण धर्मापासून मुक्त होणार नाही आणि मुळात हे लक्षात घ्या आपण काय वेगळे नाही. आणि दुसरी गोष्ट काही लोकांना शंका आहे की आम्ही संत केशवेश्वराकडे बघतो, तुम्हीही बघा त्यांच्या गळ्यामध्ये लिंग आहे, कपाळावर भस्म आहे. लोकांना काय वाटते अरे बाबा आपला पुरुष समाज हा हिंदू आहे, अरे हिंदूंनी भस्म लावायचं नाही, हिंदूंनी इष्टलिंग घालायचं नाही, हिंदूंनी रुद्राक्ष बाण घालायचं नाही, हे कुठल्याही ग्रंथात दिलं नाही. ती एक सुशीलभूत होण्याची प्रक्रिया लक्षात घ्या. आपण ते सगळे जे दागिने आपण घातलं तर आपण एक सुशीलभूत लक्षात घ्या. त्यामुळं आपण धर्म बदलत नाही, आपण जात बदलत नाही, आपण कधीही लिंगायत धर्मामध्ये जाऊया, आपण अधर्मामध्ये आपण बनत नाही. त्यामुळं संत केशवेश्वर एक फार मोठे आदर्श आहेत आणि त्यांचं जीवन जगण्याची आवश्यकता आहे. आणि आता हे सोलापुरातून पेटलेलं आहे ही मशाल आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात पोहोचलेली, ह्याला कुठेही विचारू शकत नाही. हा आणि जर ऐकून घ्या पेटलेली पोच जर कुठे उलटी केली तर ती पोळल्याशिवाय राहते, लक्षात घ्या. आणि दुसरी एक शंका आपल्या मनामध्ये आहे, अरे बापरे आपण अनुसूचित जातीचे आहे, आपण मागासवर्गीय आहे, आपण